स्वागत आहे स्टिचिंग बेस्ट चॅनलवर. तर कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. इथं डबल घडी करून घेतले आहे. 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथं आपण कापड तिरकस असते ते इथं लाईन काढून घेऊ सरळ आणि ते कट करून टाकू. इथून आपण असं बरोबर असं ठेवू. पट्टी आणि सरळ करून घेऊ. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. तर चला आता जास्त वेळ न घेता सुरू करू. इथं आपण सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे 13. तर इथं 1 इंच ॲड करून आपण 14 इंच घेतले आहे. बरोबर असं इथं खूण करू. या साईडला पण 14 इंच घेऊ आणि इथं लाईन ड्रॉ करून घेऊ सरळ. तर शोल्डर आहे इथं 5.5 इंच. इथं खाली पण मोजून घेऊ 5.5. आर्महोल आहे इथं 5.25 इंच. या साईडला पण मोजून घेऊ 5.25 इंच. इथं असं लाईन सरळ करून घेऊ. आता इथून आपण मोजू शोल्डर 3.5 आहे. आता इथं अशी पट्टी अशी मोडायची आणि मध्ये भाग काढायचे. आता इथं चेस्टचा चौथा भाग आहे तो 8 इंच आणि 1.5 इंचची लाईन घेतली. इथं 1 इंच घेतले आणि असं गोल आकार देऊ इथं. आता इथं कंबर आहे आपली. इथं कंबर आहे आपली 29 इंच. तर चौथा भाग येतो 7.25 इंच आणि 1 इंच स्टकसाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले इथं. आता इथं लाईन सरळ करून घेऊ. मागच्या गळा आहे इथं 6 इंच. तर इथं 7 इंच घेतले आणि रुंदी घेतली 2.5 इंच. इथं असं बॉक्स तयार करू. इथं गोल आकार देऊ. आता ही फिटिंगची लाईन सरळ करून घेऊ. आता तिथून असं टेप ठेवू आणि असं मोडू. मध्ये भाग काढू इथं स्टकसाठी. तर स्टक आहे इथं 4 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊ. आता इथं अर्धा इंच वरती घेऊ. तिरकस लाईन इथं काढू. आता हे कटिंग करून घेऊ आपण.
असं बरोबर घडी करून घ्यायच्या. इथं तिरकस असते ते सरळ करून घ्यायचे. तर इथून आपण शोल्डर मोजू 5.5. इथे पण 5.5 मोजू. आर्महोल आहे 5.25. शोल्डर घेतले 3.5. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच जास्त घेतले. इथे मध्य भाग काढू आणि इथं 8 इंच घेऊ. 1.5 इंच शिलाई. इथे 1.25 इंच घेऊ. असं गोल आकार देऊ. पुढचा गळा आहे 6 इंच. रुंदी आहे 2.25. इथं बॉक्स तयार करून घेऊ. इथं गोल आकार देऊ. इथं फिटिंगची लाईन जेवढी असते तेवढे इथं आपण खूण करून घेऊ. लाईन ड्रॉ करून घेऊ इथं. योकपट्टीसाठी 3 इंच वरती घेतले. या साईडला 3 घेतले. लाईन सरळ करून घेऊ. इथे 1 इंच वरती घेतले. इथं कटोरी आहे, इथं 5 इंच घेतले. या साईडनं 2.5 इंच घेतले आणि गळाच्या साईडने 5 इंच घेतले. आता इथं जोडून घेऊ तिन्ही पॉईंट. आता इथं असं शेप देऊ कटोरीचे. आता हे कटिंग करून घेऊ आपण. कटोरी आणि योकपट्टी तयार झाली. आता कटोरी वाढवून घेऊ. इथं आपण योकपट्टी नंतर कट करू. 1.5 इंच घेतले दोन्ही साईडला. इथं जसं आहे तसं काढून घेऊ आणि 1/2 इंच अर्धा दोन्ही साईडला वाढवून घेऊ शिलाईंसाठी. वरती इथं असं बरोबर लाईन करून देऊ. इथं गोल आकार देऊ. असं कटोरीचा शेप देऊ. आता इथं लाईन बरोबर करून घेऊ आणि मध्य भाग काढू. इथं
तिरकस लाईन इथं देऊ कटोरीच्या. तर हे आता कट करून घेऊ आपण कटोरीचे भाग. आता बाहीची कटिंग करणार आहोत. तर इथं 4 घडी करून घ्यायचे अशा प्रकारे. आणि या साईडनं मापी टाकायचे. 7 इंचाची बाही आहे तर 2 इंच जास्त घेतले. बिना साधा ब्लाऊज आहे. इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे 1.5 इंच खाली घेतले. आणि हे पाठ घ्यायचे आपले आणि असं बरोबर मोजायचे. आपली फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असं मोजायचं. आणि इथं 1.5 इंच अशी लाईन घेऊ. इथं लाईन काढून घेऊ, मध्ये भाग काढू. तिथून असं आपण आकार देऊ. या साईडला थोडंसं आतमध्ये, इथं बाहेरच्या साईडला असा शेप देऊ. आणि इथे 1.5 इंच असं मोडायचं. आणि दंडघेरचं इथं मापी टाकायचं. दंडघेर आहे 4.5. 1.5 इंच अशी लाईन घेऊ. आता इथं फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेऊ. आणि ही शिलाईसाठी घेतली 1.5 इंच. आता हे कटिंग करून घेऊ. आता ओपन करू असं. पुढच्या साईडला आपल्याला इथं 1/2 इंच कमी करायचे असते, ते कट करून टाकू. अशा प्रकारे कट करून घेऊ. आता इथं योगपट्टी काढणार आहोत. इथं लाईन सरळ करून घेऊ. योगपट्टी आहे 3 इंचाची, तर इथं 4 इंच घेऊ शिलाईसाठी. दोन्ही साईडला 1/2 इंच जाईल. इथं 3.5 इंच घेतले या साईडला. आणि लाईन इथं सरळ करून घेऊ. आणि इथं असा शेप देऊ, थोडंसं गोलाकार देऊ इथं. आता हे कटिंग करून घेऊ. तर कटिंग पूर्ण झाली. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.